लेक्ष्मी. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे तिखट पोळ्या. तर त्याची रेसिपी थोडीशी मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. तर नक्की बघा. तर बेसनचं पीठ ॲड केले. तर आता इथं मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, थोडंसं 2 चम्मच बेसनचं पीठ, कोथिंबीर, ओवा, जिरे, लसूण, हिरवी मिरची हे सगळं मिक्स केलेलं आहे. आणि आता हे बारीक केलेलं वाटण आहे ते मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता पांढरे तिळ इथं माझे विसरले होते, तेच मी ते ॲड करते. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून व्यवस्थित छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही असं घट्टसर असं पीठ माझं मळून झालंय, कसं मस्त दिसायला दिसते. आता पुऱ्याचं तर पीठ तयार झालं. आता मी कापण्यासाठी पीठ बनवते. तर इथं गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं 2 चम्मच बेसन पीठ ॲड केलं, चवीनुसार मीठ ॲड केलं. तर तुम्ही बघत असाल आता मी करते कापण्याचं पीठ मळायला घेतलंय. इकडे दादा आणि दोनचे कसे लुडबुड मध्ये करायले, सोबतच कोरडंच पीठ खायला चालू आहे. तर तुमचे पण लेकरं असे करतात का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर आता इथे घेतले गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, थोडंसं बेसन पीठ टाकून घेतले. इकडे गुळाचं पाणी करून घेतले आणि आता टाकते बडीशोप. आता पीठ गरम गरम मळून घेते. माझ्याकडून थोडं पाणी जास्त झालं वाटतं, म्हणजे मी थोडंच पाणी ठेवलं होतं, जास्त गुळ टाकला होता तर थोडं झालं. तर आता हे कापण्याचं पीठ आपलं तयार आहे. तर आता मी कापण्या बनवून घेते. हे बघा इथं आमच्या दादाचं दूध चाललंय मध्ये मध्ये, कसं एकदम घट्ट असं पीठ तिळून घेतले. आता जसं आखाड महिना चालू झालाय तसं मी दररोज म्हणते की आज तळायचं, उद्या करायचं, आज करायचं, उद्या करायचं, पण ते दररोज करायचं म्हणण्यात राहून जाते. शेवटी आज मुहूर्त लागलाय. आणि आता पीठ आपलं मळून झाले, सर्व तयारी झाली. तर पोलपाटाला थोडंसं तेल लावून छान उंडा असा लाटून घ्यायचा. थोडासा जाडच ठेवायचा म्हणजे खुसखुशीत होतात. जास्त पातळ केल्यानंतर ते एकदम कडक होतील, नंतर चावायला त्रास होतो. तर जाडसर असं लाटून घ्यायचं आणि त्यावर नंतर खसखस लावायची. त्याच्यावर असं खसखस लावून घ्यायची. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याला कट करून घ्यायचं. बतईनं किंवा चम्मचनं जरी केलं तरी चालते. बघू शकता तुम्ही किती छान अशा आपल्या कापण्या तयार झाल्यात. एकदम मस्त असा आकार पण आलाय आणि किती जाड ठेवले हे बघू शकता तुम्ही. आता ही कापण्या करायला चालू आहे. आता तुम्हाला दाखवते. इकडे आमच्या दादाचं चालू आहे. 2 प्लेट घेतलेत आणि मम्मी जसं करते सेम तसंच त्याला पण करायचं असते. इकडे 2 वाट्या, ग्लास, चम्मच, 2 प्लेट, इकडे तेल ठेवले गरम करायला. आणि हे बघा खायला बी चालू आहे मध्येच. सर का सर्व कापण्या माझ्या बनवून झाल्यात. आता मी तळून घेते. बघू शकता तुम्ही किती छान अशा बनल्यात कापण्या. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तुम्ही सोबतच. मी बनवेपर्यंत तेल गरम झालं. तर बघू शकता तुम्ही एकदम सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या. कापण्या तळल्यानंतर मी लगेच आता पुरी बनवायला घेते. मस्त आपल्या खुसखुशीत अशा कापण्या तयार झाल्यात. आता सोबतच पुरी पण बनवून घेते मी.
तर आषाढ महिन्यामध्ये आमच्या भागामध्ये तर प्रत्येकाच्या घरामध्ये आखाड तळला जातो. तर तुमच्याकडे तळतात का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे खूप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. तर तीच परंपरा हे जपायचं काम आपलं आहे. तर आता माझं सगळं काम इथला आटोपून झालं. किचन वट्टा वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर आता मी देवाला ठेवून घेते. तसंच दिवा लावायचा टाईम झाला होता, तर सोबत आता देवाला दिवा लावते, धूप वगैरे धूप लावून घेते. आणि आता जे तळलेला आखाडा आहे त्या अगोदर देवाला प्लेटमध्ये ठेवते आणि त्यानंतर मात्र मग टेस्ट करून पाहणार कसा झाला आहे ते. व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला जरा जास्तच उशीर झाला आहे, पण आखाड खूप मस्त झाला होता. छान असं देवाची दिवाबत्ती वगैरे करून घेतली. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आज गेलो होतो साई मंदिरला. आरतीच्या टाईममध्ये गेल्यामुळं आरतीसाठी थांबलो. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ, तुम्हाला आवडला का? नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.